नमस्कार, आपण पाहत आहात युवा पुढारी चॅनल आणि मी थांबलेलो आहे आपल्या लातूरमधील कलेक्टर ऑफिसमध्ये. आपण या ठिकाणी पाहू शकता की आमरण उपोषण या ठिकाणी सुरू आहे. आपण त्याचा वृत्तांत घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. आपण पाहू शकत आहात माझ्या पाठीमागे लातूरमधील हरंगुळ बुद्रुक या गावचे जे काही सरपंच असतील, वरिष्ठ नागरिक असतील, तो प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी या उपोषणामध्ये आलेला आहे. हे सरांपासूनच जाणून घेणार आहोत. सर, सर्वप्रथम आपलं नाव काय आहे ते सांगा. माझं नाव श्याम भारत बोरुरे, हरंगुळ बुद्रुकचा मी रहिवासी आहे. आपली अडचण काय आहे? आमच्या गावातल्या प्रमुख 3 अडचणी आहेत. त्याच्यातली पहिली अडचण आहे की MIDCतून येणारं घाण पाणी, आणि ह्या घाण पाण्यामुळं आमच्या गावाला जे 2 प्रमुख तळे आहेत, पाझर तलाव, त्या तलावाचं नाव आहे, एका तलावाचं नाव आहे उपाड्याचं तळ आणि दुसऱ्या तलावाचं नाव आहे धनगर तळ. ह्या गावाला म्हणजे गावशिवार मोठा आहे. या पूर्ण तलावामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ऑइलचं, केमिकलचं पाणी मिक्स होऊन वड्याला, नाल्याला आणि तळ्याला येत आहे. त्याच्यामुळे याच्यातले मासेसुद्धा मेलेले आहेत आणि मासे मरून या तलावाचं पाणी विहिरीला आणि बोरला आलेलं आहे. तर विहिरीला आणि बोरला सुद्धा ऑइलचं पाणी येत आहे. जर शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कुठल्याही पिकाला जर फवारणी केली कीटकनाशकाची किंवा तणनाशकाची, तर त्याच्यामध्ये सगळे पीक जळून जात आहेत. ते पाणी सध्या कुठल्याही प्राण्या पक्षाला पिण्याच्या योग्य नाही आणि माणूस पण ते पाणी पिऊ शकत नाही. आमच्या गावाला एक मंदार वस्ती म्हणून एक वस्ती आहे, त्या वस्तीमधून हे पाणी जात आहे. जर एखाद्या गावामध्ये पत्रे 10 वर्ष टिकत असतील तर तेच पत्रे आमच्या गावात 2च वर्षात कुजत आहेत. ते पितळी चांदी असेल, पितळीचे भांडे असतील किंवा तांब्याचे असतील, हे एका दिवसामध्येच त्यांचा कलर बदलतो आणि पूर्ण पाण्याच्या डस्टमुळं पूर्ण गावामध्ये स्किन डिसीजचे मोठे प्रॉब्लेम झालेले आहेत. प्राण्यांमध्ये सुद्धा गर्भधारणेचा मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला आहे, माणसामध्ये निर्माण झाला आहे आणि लहान लेकरं त्यांच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये. असे स्किनचे म्हणजे नेमके काय प्रॉब्लेम झाले, थोडंसं तुम्ही एक प्रकारचं ह्यांना शुद्ध गावरान भाषेमध्ये जर बोलायचं म्हणलं तर खरजू झाल्यासारखं होत आहे. प्राण्यांना गचकरण आणि सगळ्या लोकांचे अंग खाजत आहेत. सोरायसिस पेक्षा सुद्धा महाभयानक हा प्रकार या ठिकाणी चालू आहे. हे कोणाच्या आशीर्वादानं सुरू आहे? या सर्व MIDC आणि प्रशासनाच्या आशीर्वादानं चालू आहे. आम्ही वारंवार प्रत्येक डिपार्टमेंटला या ठिकाणी पत्रव्यवहार ग्रामपंचायतमधून केलेले आहेत. कोणी याच्याकडे दाद द्यायला तयार नाही. सगळेजण याच्याकडे दुर्लक्ष द्यायला तयार आहेत. आणि असं वाटतं की प्रशासन, कायदा सुव्यवस्था ह्या देशामध्ये, या राज्यामध्ये राहिला आहे का नाही, हाच मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. प्रशासनाच्या पगारी हप्त्यावर चालतात का, प्रशासन यांना पगारी देते का नाही, हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. लातूर पॅटर्नच्या जागी हा हरंगुळ पॅटर्न, हा वेसनी पॅटर्न निर्माण करण्याची तयारी लोकांची दिसत आहे. 21 ठिकाणी हातभट्टी या ठिकाणी मध्ये चालू आहे. पण पाण्याच्या प्रश्नामुळं लोकांना पाणी विकत आणायचं, मग 5-10 किलोमीटरहून कुठं आणायचं? पिण्याचं पाणी एक माणूस विकत घेऊ शकतं, पण शेतीला पाणी कुठून द्यायचं? आणि कुठल्याही बोरचं आणि विहिरीचं जर तुम्ही पाणी तपासलं तर सगळं ऑइलचं आणि केमिकलचं पाणी येत आहे. या गावातल्या शेतीत ठेवायच्या का विकायच्या, ह्याच मोठा प्रश्न या गावाच्या समोर निर्माण झालेला आहे. त्यामुळे या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये आमर उपोषण करत आहोत. प्रशासनाने यावर दखल घेतली ठीक, नाहीतर मग आम्ही आत्मदहनाचा इशारा प्रशासनाला दिलेला आहे. असलं जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं. सर, खूप वर्षापासून मी त्या ठिकाणचे जे काही वैश्य व्यवसायाचा जो प्रश्न आहे ते फार वर्षापासून मी ऐकत आलेलो आहे. आणि म्हणजे असंही मी ऐकलं होतं की त्या एरियामधनं लहान मुलं, लहान मुली जात येत असताना काही लोक त्यांच्याकडे सुद्धा वाईट नजरेने पाहतात. तर त्याच्याबद्दल सुद्धा आपण विचारणार आहोत. सर, तुमचा त्याबद्दलचा काय अनुभव आहे? मी राजकुमार विश्वनाथ वाघमारे. इथून उड्डाणपुलाच्या उजव्या बाजूला, रेल्वे उड्डाणपुलाच्या उजव्या बाजूला गट नंबर 160 मध्ये पूर्ण जवळजवळ 10 ते 15 घरं वेशा करत आहेत. आणि वेशा जी जागा वापरतात की त्या जागेवर अतिक्रमण करायचं आणि झोपडी बांधायची, आणि ते अतिक्रमण काढायला गेल्यानंतर ते त्यांच्या विरोधात, माझं तिथे 160 मध्ये 1 एकर जमीन आहे, तर त्या जमिनीवर अतिक्रमण करून मग अतिक्रमण काढायला गेल्यानंतर त्याने माझ्यावर 154चा गुन्हा केला, विनयभंग केला म्हणून ह्या MIDC पोलीस स्टेशन माझ्यावर गुन्हा दाखल केला. ती 10 वर्ष मी केस केले, त्यामध्ये निर्दोष निघालो. आता त्या ठिकाणी गेल्या तर अजून गुन्हा दाखल करतो. तसं मी कलेक्टर मॅडमला पत्र दिलेलं आहे. MIDC पोलीस स्टेशनला 4 पत्र पोलीस अधीक्षक साहेबाला दिलेले आहेत, पण त्यांनी काही कारवाई केलेली नाही. आणि त्या ठिकाणीच दारूधंदा, गांजा
आणि अतिक्रमण करून रोडचे प्लॉट बळकावणे हे एक तिथलं सुरू झालेलं आहे. बरं. आणि त्या संदर्भामध्ये मी MIDC पोलीस स्टेशनला सुद्धा 4 अर्ज दिलेले आहेत. बरं. SP साहेबाला दिलेत, कलेक्टर मॅडमकडे दिलेत आणि ज्या ठिकाणी ह्या प्लॉटच्या रजिस्ट्री होऊन म्हणून मी दुय्यम निबंधक मुरुड लातूरला दोन्ही दुय्यम निबंधकाला मी तसं पत्र दिलेलं आहे. पण तो हे अजून सुद्धा ते ग्रामपंचायतला त्या प्लॉटची नोंद नाही, त्यांचे नकाशे नाहीत आणि तरी पण त्यांच्या रजिस्ट्री होतात. समजा 2 नंबर. ठीक आहे. मित्रांनो, आज इतक्या तीव्र अशा वेदना, तीव्र विरोध हा मी या ठिकाणी ऐकलेला आहे या उपोषणाच्या माध्यमातून. खरंच का मित्रांनो, आज आपण लातूरमध्ये थांबलो आहेत का बिहारमध्ये थांबलो आहेत असा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. येणाऱ्या काळामध्ये या प्रशासनानं यांच्या प्रश्नाकडे त्वरित लक्ष देण्यात यावे, अन्यथा त्यांना यांचा आक्रोश सहन करावा लागणार आहे. नमस्कार.